वचनाकडे वळू आणि सगळेजण वचनाकडे लक्ष द्या. शांत राहा, आपला फोन बंद ठेवा, आपले डोळे उघडे ठेवा. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे आणि आजच्या वचनातून आपण बोलू. आजचा जो विषय आहे आपण बोलणार आहोत की स्पिरिच्युअल स्टेट म्हणजे आध्यात्मिक स्थिती हा आपला विषय आहे. आणि या वचनातून आपण बोलू. आणि हे समजण्यासाठी पहिले आपल्याला समजलं पाहिजे की आपली शारीरिक स्थिती काय आहे. आपली शारीरिक स्थिती म्हणजे जर आपण आपलं जे जीवन आहे तर आपण काय करू शकतो, तीन वेगवेगळ्या गोष्टीत काय करू शकतो, आपण भागू शकतो. एक म्हणजे की मी पहिले मूल होतो किंवा मी लहान होतो. आपण काय होतो, पहिले लहान होतो, नंतर आपण काय झालो, तरुण झालो आणि त्यानंतर आपण काय होतो, वृद्ध होतो. म्हणजे जेव्हा आपला जन्म होतो, आपला जन्म असताना आपण काय म्हणतो, अरे हे लहान बाळ आहे. आणि आपण लहान मुलं असतात आणि प्रत्येकाला लहान मुलं खूप आवडतं. आणि मग आपण काय करतो, शरीराने जेव्हा आपण वाढतो आपण तरुण होतो. आणि नंतर आपलं लग्न होतं आणि त्यानंतर आपलं वय वाढतं, आपल्याला मुलं होतं आणि त्यानंतर आपण काय होतो, वडील किंवा वृद्ध असं म्हटलं जातो. आणि म्हणून या ज्या तीन गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या, ज्या आपण बघू. धन्यवाद. आणि जे आपण बोलत होतो, जी शारीरिक स्थिती, हे लक्षात ठेवा, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्यातले काय आहे, लहान मुलं आहे, काही प्रौढ आहे, काही तरुण आहे, काही वृद्ध आहे. आणि हे काय आहे, आपली शारीरिक स्थिती आहे. म्हणजे आपल्याजवळ ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे फिजिकली आपण जेव्हा जन्मतो, तुम्ही लहान बाळ राहता हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही आधी लहान होते हे तुम्हाला माहीत आहे. आता तुम्ही तरुण झाले हे तुम्हाला माहीत आहे. आणि तुम्हाला हे माहीत आहे का, तुम्ही काय करता, काय शारीरिकरित्या वाढता आणि तुम्ही वृद्ध होता. आता ही गोष्ट झाली शारीरिक. पण याचा आध्यात्मिकरित्या कसा उपयोग आहे, त्याचा फायदा कसा आहे किंवा हे तुमच्यासाठी कसं उपयोगी आहे हे समजून घ्या. आज जे वचन जे आपण बोलत आहोत, आजचं जे वचन तुमच्या समोर आहे, 1 योहान 2:13. आणि याच्यात सुद्धा देवाने 3 गोष्टी म्हटल्या आहेत. हे वचन मी तुमच्यासाठी वाचतो. 1 योहान 2:13. वडिलांनो, मी तुम्हास लिहितो कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे त्यास तुम्ही ओळखता. तर पहिले काय आहे, वडील पहिल्याविषयी आहे. तर म्हणजे आपण इथे बघणार आहोत का या तिन्ही गोष्टी तुम्हाला शारीरिक समजल्या, पण आत्मिकरित्या हा काय म्हणत आहे. तर वडिलांनो, मी तुम्हास लिहितो कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे त्यास तुम्ही ओळखता. दुसरं, तरुणांनो, म्हणजे पहिलं वडील बघितलं. दुसरं, तरुणांनो, मी तुम्हास लिहित आहे कारण दुष्टावर तुम्ही विजय मिळवला आहे. आणि तिसरं म्हणजे लहान मुलांनो, मी तुम्हास लिहिले आहे कारण तुम्ही पित्याला ओळखता. आणि म्हणून आपण बघतो की आपल्या शारीरिक जीवनात सुद्धा हे 3 मुख्याचे काय आहे, आपल्या स्टेप्स आहेत. जिथे आपण पहिले लहान मुलं असतो, नंतर तरुण असतो आणि नंतर आपण वडील होतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे समजण्यासारखं की याचा अर्थ तुमच्या जीवनात आध्यात्मिकरित्या काय आहे. पहिलं आपण बघू की मूल होणं म्हणजे काय. आता पहिले आपण बघू की शारीरिक मूल होणं म्हणजे काय. या जगातला सगळ्यात मोठा मिरॅकल म्हणजे चमत्कार जो आहे तो तारणाच्या आधी काय आहे, जेव्हा एखाद्या आईच्या पोटात बाळ असतं. तुम्हाला माहित आहे का, तो इतक्या सुंदररित्या देवाचा आशीर्वाद आहे का जेव्हा एखादी स्त्री गरोदर होते आणि तिच्या पोटात जे बाळ असतं, विचार करा, त्याला सगळ्या गोष्टी म्हणजे आपले जे अवयव जे लहान लहान असतात आणि ते आईच्या पोटात राहतात. आणि हे जी सुंदर गोष्ट बाळ होणं हे देवाचे आशीर्वाद आहे. आणि हा एक सुंदर आणि हे काय असतं, जीवन आहे. आणि हे जीवन कोण देतं, देवच देतो. म्हणजे पहिले आपण शारीरिक बाळ काय आहे हे बघत आहोत आणि त्यानंतर शारीरिक मूल आणि तरुण आणि वडील हे आध्यात्मिकरित्या कसे होतात ह्या सगळ्या आपण काय गोष्टी करत आहोत, बोलणार आहोत. म्हणून जे लहान मूल जे असतं ते जसं जन्मतं. आता याच्याविषयी काही गोष्टी आपण समजू का. लहान मुलं जेव्हा जन्मतात तुम्हाला माहीत नाही ते कसे जन्मतात, हो की नाही. म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी देवाने करून दिल्यात आणि मुलाचा काय होतो, बाळाचा जन्म होतो. तसाच
तसाच जेव्हा येशू ख्रिस्त योहान 3:3 मध्ये म्हणतो, येशू त्यास म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, पुन्हा जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. काय म्हणतो? पुन्हा जन्मल्या वाचून म्हणजे कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. याचा अर्थ काय? जर तुम्ही शारीरिकरित्या जन्मले आहात, तुम्ही पहिले बाळ होता, तसंच तुमचा नव्याने जोपर्यंत जन्म होत नाही तोपर्यंत कोणीही देवाचे राज्य पाहू शकत नाही. जसं मी तुम्हाला योहान 3:4 मध्ये निकोदम हा देवाचा सेवक, हा जो काय होता? फरुशी होता. हा नियमशास्त्राचा व्यक्ती होता आणि हा देवाला भेटायला आला आणि त्याने येशू ख्रिस्ताला काही प्रश्न विचारले. निकोदमस त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्यास आपल्या आईच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय? तर आपण कशाविषयी बोलत आहोत? पहिले कारण आपण थोडंसं ह्या गोष्टीमुळे थोडं कन्फ्यूज झाला असाल. आपण बघत आहोत की शारीरिकरित्या आपण बाळ असतो, लहान मूल असतो, नंतर आपण तरुण होतो, नंतर आपण वृद्ध किंवा वडील होतो. आता ही शारीरिक गोष्ट जशी आहे, जे सुद्धा देवानेच तुम्हाला दिली, याच्यावरून आध्यात्मिक गोष्टी कशा आहेत ज्या सारख्याच आहे. म्हणजे तुम्ही मूल व्हाल आध्यात्मिकरित्या तरुण तुम्ही व्हाल, आध्यात्मिकरित्या तुम्ही वृद्ध किंवा पिता व्हाल. या गोष्टी कशा आहे या आपण शिकत आहोत. म्हणून यातलं पहिलं लहान मूल म्हणजे कसं, तर पहिले आपण शारीरिकरित्या होतो आणि हा तुमचा पहिला शारीरिक जन्म. येशू ख्रिस्त देवाचं वचन सांगतं की आता जोपर्यंत तुम्ही नव्याने जन्म घेत ना, म्हणजे एकदा तुम्ही अधिक मूल होता पण आता तुम्ही शारीरिक नव्हे तर आत्मिक मूल होता. हे कसं होतं हे देव इथे सांगतो. आणि निकोदम काय म्हणत आहे की अरे माझा एकदाच जन्म झाला आणि तू म्हणतो नव्याने जन्म म्हणजे मग काय आईच्या पोटात डबल जाऊ का? आणि मग इथे देवाने त्याला काय दिलं? उत्तर दिलं. येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हास खरे सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. तर कण्यापासून? पाण्यापासून. तुम्हाला मी सुरुवातीला काय सांगितलं? आपण आपल्या बायबल स्टडीमध्ये शिकलो, पाणी म्हणजे काय? आपल्या आत्म्यासाठी म्हणजे देवाचा शब्द जो तुम्हाला सदैव शिकवला जातो. हा देवाचा शब्द तुमच्यात कार्य करतो. हा देवाचा शब्द जेव्हा तुम्ही स्वीकारता, जेव्हा तुम्ही ऐकता आणि देवाचा शब्द जो तुमच्यापाशी बोलतो, हा काय करतो? हा तो कार्य करतो. कशासाठी? आत्मिक नवीन जीवनासाठी. आणि पुढे काय म्हणतो? पाण्यापासून आणि आत्म्यापासून म्हणजे दोन गोष्टीचा उपयोग केला जातो. एक देवाचा शब्द जे तुम्ही स्वीकारता आणि जसे तुम्ही स्वीकारता हा आत्मा, देवाचा आत्मा तुम्हाला काय करतो? नवीन जन्म देतो. तुमच्यामध्ये काय करतो? जीवन टाकतो. आणि पुढचं वचन सांगतं, देहापासून जन्मलेला देह आहे म्हणजे आपण जे शरीराने देहाने जन्मले आहे, आणि आत्म्यापासून जन्मलेला आत्मा आहे. तुम्ही पुन्हा जन्मले पाहिजे किंवा नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले, याचा आश्रय मानू नका. देव म्हणतो की जोपर्यंत तुम्ही नव्याने मी जे तुम्हाला सांगत आहे याचा आश्रय मानू नका. काय असं कसं होईल बा? असं कसं शक्य आहे? त्याचं उत्तर देवाने 8व्या वचनात दिलं. तो काय म्हणतो? वारा म्हणजे वाऱ्याविषयी देवाने उदाहरण दिलं. वारा पाहिजे तिकडे वाहतो. जसं या समयी आपण बघितलं, तुम्ही काय सांगितलं की अरे वारा नव्हता या खोलीत म्हणून कदाचित माझ्या आईला समजा चक्कर वगैरे आला असेल. म्हणजे तुम्हाला समजतं की वारा पाहिजे पण तुम्ही वारा कधी पाहू शकत ना. असं समजते का तुम्हाला? हा दिसला मला वारा आला वाटतं इकडून. नाही, तुम्ही वाऱ्याला फील करता पण वारा कुठून येतो आणि कुठे जातो हे तुम्हाला माहीत नाही. म्हणून देवाचं वचन सांगतो, पण तो कुठून येतो आणि कुठे जातो हे तुम्हाला कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे. म्हणजे याचा अर्थ काय की देव सगळं कार्य हा नव्याने जन्मण्याचं करतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, ज्या दिवशी तुमची जन्मतारीख असेल, असं झालं का की नाही मला माहीत आहे की मी 29 जून 82 इथे मी जन्मणार आहो, अजून मी जन्माचा आहो, आता मी जन्मणार आहे. तुम्हाला माहीतच नव्हतं की तुम्ही जन्मणार आहात. तुमचा जन्म झाला, तुम्ही थोडे मोठे झाले, तुम्हाला समज आली आणि तुम्हाला कळलं की हो मी या पृथ्वीवर आलो. कारण जेव्हा आता तुम्हाला काय या सगळ्या गोष्टी समजल्या,
तसंच जेव्हा देवाचा तुम्ही स्वीकार करता, जेव्हा तुम्हाला कळतं देवाचं वचन जे सांगतो की आपण पापी आहो, आपल्याला कळतं की आपल्याला तारणाऱ्याची गरज आहे, आपल्याला कळतं की आपल्या पापाची क्षमा होण्याची गरज आहे, आपल्याला कळतं की प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी क्रुसावर मारण्यात आला, तुम्हाला कळतं की येशू ख्रिस्त माझा आत्मा वाचू शकतो, तो माझ्या पापाची क्षमा करू शकतो, तो मला स्वर्गात घेऊ शकतो. या देवाच्या वचनावर तुम्ही विश्वास जेव्हा ठेवाल, कारण तुम्हाला काय सांगितलं, देवाचा शब्द तो नवीन जन्म तुम्हाला घडवतो. आणि हे देवाचे वचन जेव्हा तुम्ही स्वीकारता, जेव्हा तुम्हाला कळतं की हो मला गरज आहे तारणाऱ्याची, आणि तुम्ही ख्रिस्ताला जेव्हा हाक मारता, येशू माझा आत्मा वाचो, मी तुला माझा देव माझा तारणारा स्वीकारते, माझ्या पापाची क्षमा कर, मला नवीन जीवन तू दे, मला तू परमेश्वरा मी जेव्हा मरेल माझा आत्मा तू स्वर्गात घे, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुम्ही काय करत आहात, त्याचा जो शब्द आहे, जे त्याने सांगितलं की मी तुला वाचू शकतो, जे त्याने म्हटलं की मी खऱ्यांसाठी नाही पाप्यास तारावयास आलो आहे, हा त्याचा जो शब्द आहे, त्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवता. कारण त्याने काय सांगितलं, नव्याने जन्म कसा होते, शब्दाने आणि आत्म्याने. म्हणजे शब्दावर म्हणजे देवाच्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवता, आत्म्याने म्हणजे देवाचा आत्मा जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता, त्याला तुम्ही हाक मारता, तो आत्मा काय करतो, देवाचा आत्मा तुमच्यात येतो, तुमचा अक्षरशः नव्याने जन्म होतो. हे झाल्याशिवाय स्वर्गाचे राज्य कोणीच व्यक्ती पाहू शकत नाही. जसा एखादा व्यक्ती समजून घ्या, या जगातच नाही, तुम्ही त्याचं नाव ठेवू शकता का, तुम्ही त्याची वाढ करू शकता का, नाही, तो अस्तित्वातच नाही. म्हणून जसा तुमचा शारीरिक जन्म आवश्यक असतो, आता तुम्ही व्यक्ती होता, आता तुम्हाला आयडेंटिटी असते, आता लोक तुम्हाला नावानं ओळखतात, तुम्ही या पृथ्वीवर तुमचं अस्तित्व असतं, तसाच आत्मिक जन्म देव घडवतो. त्यालाच म्हणतात नव्याने जन्मलेला. आणि तो कधी होतो, जेव्हा तुम्ही ख्रिस्ताचा आपला तारणारा म्हणून स्वीकार करता. जसं तुम्हाला माहीत नाही की वारा कुठून येतो कुठे जातो. जसं काल मी ज्या सेवेला गेलो होतो त्या घरी आपल्या डेबुजी नगरमध्ये, तिथली एक बाई मला एकच गोष्ट म्हणाली, का ती म्हणाली का पास्टर मला एक प्रश्न आहे. म्हटलं कुठला, ही गोष्ट होते कशी, ही गोष्ट होते कशी. तिला मी उत्तर सांगितलं, ही गोष्ट कशी होते हे मी तुला सांगू शकत नाही, पण जेव्हा तू ख्रिस्ताचा स्वीकार करशील आणि तुझ्यासोबत होईल आणि तुला कळेल की हे माझ्या संग घडलं. म्हणजे जसे तुम्ही शारीरिक मूल होता, आपण काय बघत आहोत आजच्या संदेशामध्ये, की आपलं शारीरिक जीवन जसं आहे तसंच आत्मिक जीवन सुद्धा असते. आणि या चर्च मधल्या प्रत्येक व्यक्तीचं असं झालं पाहिजे. तुम्ही जर म्हणाल का मी शारीरिकच राहतो आणि मी चर्च मध्ये असाच राहतो, याने तुम्ही स्वर्गाचे राज्य पाहू शकणार नाही. जसा तुमचा शरीराने जन्म झाला तसा तुमचा आत्मिक सुद्धा जन्म झाला पाहिजे. कधीही या पृथ्वीच्या पाठीवर, मला माहित नाही तुम्ही ख्रिस्ताला स्वीकाराल का नाही, पण कधी हे म्हणू नका की मला हे कधीच सांगितलं गेलं नाही, कारण याच्याशिवाय स्वर्गाचे राज्य तुम्ही पाहू शकत नाही. तुम्ही किती काही चर्चमध्ये राहा, तुमच्या प्रार्थना देव कधीही किती काही ऐको, याशिवाय देवाचं राज्य म्हणजे जे स्वर्ग आहे कुठलाच व्यक्ती पाहू शकत नाही. आणि ते कधी होतं, जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, म्हणता येशू माझा आत्मा वाचो, मी तुला माझा देव माझा तारणारा स्वीकारते. जसा तुमचा शारीरिक जन्म, ज्याला तुम्ही बर्थडे म्हणता, जे आपण आनंदाने साजरा करतो, हा जसा तुमचा ऑलरेडी आहे, आणि जर तुम्ही शरीरात आहात, एक दिवस तुम्ही बाळ होते, तसेच आत्मिक सुद्धा तुम्ही व्हाल. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला आपला तारणारा स्वीकाराल, तो तुम्हाला काय करेल, आत्मिक जन्म देईल आणि तुम्हाला समजेल का मी वाचली. तुम्ही नव्याने जन्मणार. पहिला जन्म शारीरिक होता, दुसरा आत्मिक राहील. आता जेव्हा शारीरिक बघू आपण काय झालो, मी तुम्हाला काय शिकवत आहे, आपण बघत आहोत की हे जे स्टेज आहे, लहान बाळापासून तरुण आणि तरुण पासून वृद्ध हा कसा होतो, तर हे आपण शारीरिक बघितलं. आता जेव्हा लहान बाळ राहतं, आपल्याला चांगले आवडते, अरे बा लहान मुलं खूप चांगले आहे, पण कोणाच आई वडिलाची ही इच्छा नसते का माझं बाळ लहानच राहावं.
ते त्याला कितीकही आवडावं, त्याची कधीच इच्छा नसते का माझं बाळ लहानच असलं तर मला आवडते. खूपदा आई वडील म्हणून सुद्धा दाखवतात, ते फक्त आपल्या आवडीपोटी, पण त्याची इच्छा असते का हे वाढलं पाहिजे, हे असाच राहिला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, जर बाळ वाढलं नाही तर काय होतो, तो शारीरिक अपंगत्व होतं. बरोबर. कारण तुम्हाला जर माहीत नसेल, काही बिचारे आई वडील ज्यांचे मुलं ते बाळ म्हणजे ते जन्मले पण त्यांची वाढ कधीच झाली नाही, आणि हे वाईट आहे की नाही. कारण हे खूप खूप त्रास देणारं आई वडिलांसाठी आणि त्या मुलासाठी. म्हणजे जेव्हा आपण शारीरिक अन्न, जेव्हा आपण पौष्टिक सगळ्या गोष्टी घेतो, आपण लहान असताना जसे माझ्या मुलासाठी प्रत्येक आपण वर्षानंतर चेकअप करायला जातो, डॉक्टर चेक करतं आहे की नाही. हो, याचे कान चांगले आहेत, याची वाढ चांगली आहे, याचं हाड चांगलं आहे, याचं हृदय चांगलं आहे, याची वाढ चांगली होत आहे, हे आपण 10-12 वर्षापर्यंत लहान मुलासोबत करतो. म्हणजे आपल्याला समजतं की याची वाढ होत आहे. सांगण्याचं तात्पर्य, पहिलं आपण बघितलं की लहान मुलं, आता आपण बघत आहोत तरुण. म्हणजे काय होतं, शारीरिकरित्या आपण तरुण झालो, आध्यात्मिकरित्या तुम्हाला बाळ समजलं, आता आध्यात्मिकरित्या तरुण काय असणं हे समजून घ्या. जसं शारीरिकरित्या तुमची कधीच इच्छा नाही का बाळच राहिलं पाहिजे, तशी देवाची कधीच इच्छा नाही का तुम्ही नव्याने जन्मल्यानंतर तुम्ही बाळच राहिले पाहिजे. त्याची इच्छा आहे का तुमची वाढ व्हावी. आता तुमची वाढ होणे म्हणजे काय, तर लक्षात ठेवा, जो व्यक्ती नव्याने जन्मला नाही, याचा अर्थ काय का शैतान त्याला पकडून ठेवत आहे. म्हणजे तुम्हाला हजारदा देवाचा शब्द सांगितला जात आहे, प्रत्येक वेळेस तुम्हाला आव्हान दिल्या जात आहे का तुम्ही ख्रिस्ताला हाक मारा. तुम्हाला प्रत्येक वेळेस पॉइंट केल्या जात आहे, अरे तुझा आत्मा मरेल, तुला माहित नाही की संध्याकाळ आहे का नाही तुझ्याजवळ. तुम्हाला सांगितल्या जात आहे की एक क्षण येतो, खत्म होऊन जाते, शरीर निघून राहिलं जातं, आत्मा निघून जाते, अनंताच्या नरकात जाते, आणि तुम्ही ते सत्य स्वीकारत ना. याच्या मागे एक दुसरं कारण एक असतं की शैतान सदैव तुम्हाला घेरून ठेवतो. तुम्हाला तो जीवनातल्या सगळ्या गोष्टी समजू देतो, पण देवाची सुवार्ता, सत्य, तुमची आत्मिक स्थिती समजू देत नाही. पण अशात जेव्हा तुम्ही डिसिजन घेता, मला ख्रिस्ताची गरज आहे, माझ्या पापाची क्षमा होण्याची गरज आहे, मला बदलण्याची गरज आहे, एक दिवस मी निघून जाईल, माझा आत्मा स्वर्गात गेला पाहिजे, आणि हा पास्टर सांगत आहे की तू हाक मार आणि तो तुला वाचवतो. आणि जेव्हा तुम्ही डिसिजन घेता, आतापर्यंत शैतानाने तुम्हाला रोखून ठेवलं कारण तो तुमचा मित्र असतो, पण जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारता, आता काय झाले, तुम्ही याच्या कैदीतून सुटले, हा मित्र तुमचा शत्रू झाला. शैतान जो आधीपासून तुम्हाला जन्मतापासून की सत्य तुम्हाला समजू नये, हा जो तुम्हाला पकडून होता कारण तुम्ही त्याचे मित्र होते, आता तुम्ही त्याच्या जाळीतून निघाले, ख्रिस्ताचा स्वीकार केला आत्मिकरित्या, आता शैतान काय झाला, तुमचा शत्रू झाला. आता हा तुम्हाला काय करतो, सदैव, कारण तुम्ही त्याच्या कुटुंबातून निघाले. जन्म घेणे म्हणजे काय, तुम्ही ख्रिस्ताचे मुलं झाले, तुम्ही देवाचे मुलं झाले, याच्या कुटुंबातून तुम्ही निघाले, आणि आता हा काय करेल, सदैव तुमच्यावर हमला करेल, तुम्हाला वाईटात टाकण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला देवाच्या वचनापासून दूर घेण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला तो काय करेल, बायबल वाचण्यापासून, प्रार्थना करण्यापासून, देवाचे वचन वाचल्यापासून, चर्चमध्ये राहिल्यापासून, वाईट संगती सोडल्यापासून, या सगळ्या गोष्टीपासून तुम्हाला थांबवेल. तुमच्या जुन्या सवयी, तुमचे जुने पाप, या सगळ्या गोष्टी तुमच्यावर आणून लादेल. का, कारण त्याची इच्छा आहे का तुमची वाढ होऊ नये. वाढ होणे म्हणजे काय, का देवाच्या वचनावर चालणे, देवाच्या शब्दावर चालणे. आणि जेव्हा तुम्ही या गोष्टीवर मात करता, जर तुम्ही तसेच लक्षात ठेवा, जसं तुम्ही बाळच राहाल तर तुमचं काय आहे, अपंगत्व आहे. पण जेव्हा तुम्ही देवाच्या वचनावर तुम्ही चालता, जेव्हा तुम्ही ख्रिस्ताच्या वचनावर जेव्हा तुम्ही चालता आणि त्याच्यात वाढता, तरुण बघा, तरुणाविषयी काय लिहिलंय, मी तुम्हाला लिहित आहे कारण दुष्टावर तुम्ही विजय मिळवला आहे. म्हणजे हा दुष्ट जो तुम्हाला पुढे वाढू देत नाही, त्याच्यावर तुम्ही विजय मिळवला. जेव्हा तुम्ही विजय मिळवाल तेव्हाच तुम्ही काय व्हाल, ख्रिस्तामध्ये तरुण व्हाल. समजलं. म्हणजे शारीरिकरित्या तुम्ही लहान होते, तुमचा जन्म झाला, तुम्ही तरुण झाले, तसे आध्यात्मिकरित्या सुद्धा जेव्हा ख्रिस्ताला तुम्ही स्वीकारता, तुमचा काय होतो, नव्याने जन्म होतो, आणि देवाच्या वचनात तुम्ही वाढता.
तुम्ही आपले जुन्या सगळ्या सवयी, ज्या पापातून देवाने तुम्हाला वाचवलं, ज्या पापातून देवाने तुम्हाला काढलं, त्या सगळ्या सवयीला तुम्ही नकारता. तुम्हाला सत्य कळतो, तुम्हाला पवित्र काय आहे हे कळतो आणि त्याच्यावर तुम्ही चालता, तेव्हा तुम्ही तरुण होता. नाही तर तुम्ही काय व्हाल, एक नव्याने जन्मलेलं बाळ आणि आयुष्यभर मी तशीच राहिली, माझी कधीच वाढ झाली नाही, माझ्या जुन्या गोष्टी मी कधीच सोडल्या नाही. जोपर्यंत तुम्ही सोडत ना, त्याच्या वचनावर तुम्ही चालत ना, तोपर्यंत तुम्ही तरुण होत ना. समजलं? म्हणजे आपण दोन गोष्टी बघितल्या. तुम्हाला शारीरिकरित्या बाळ होणे काय माहीत आहे, तुम्हाला तरुण होणे काय माहीत आहे. मी तुम्हाला आध्यात्मिकरित्या बाळ होणे काय हे सांगितलं, आध्यात्मिकरित्या तरुण काय हे समजलं. तिसरं म्हणजे काय होतं, एक जीवनाचा एक जो शेवटचा टप्पा आपण म्हणतो तो काय, का मनुष्य काय होतो, फादर किंवा वृद्ध किंवा वडील. शारीरिकरित्या कधी तुम्ही होता, जेव्हा तुम्हाला मुलं होतं, तेव्हा तुम्हाला काय म्हटलं जातो, का हा वडील आहे, हा वृद्ध आहे. आता आत्मिकरित्या वृद्ध काय आहे हे समजून घ्या. जेव्हा देवाने तुमचा स्वतःचा आत्मा वाचवला, जर तुमचा आत्मा वाचला असेल, तुम्ही त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं, तेव्हा तुम्ही काय होता, बाळ होता. जेव्हा तुम्ही देवाच्या वचनावर वाढत आहात, शैतान तुम्हाला यासाठी थांबवतो का तुम्ही हे जे सत्य तुम्हाला सापडलं तुम्ही अनेकांना सांगू नये. तुम्ही आपल्याच पापात, आपल्याच लाईफमध्ये आणि आपल्याच आवडणाऱ्या गोष्टीत गुंतले राहावे, ही शैतानाची इच्छा आहे. पण जेव्हा तुम्ही याच्यावर मात करता, तुम्ही काय करता, तुम्हाला कळतं की माझा आत्मा वाचला, माझ्या कुटुंबियाचा, माझ्या नवऱ्याचा, माझ्या बायकोचा, माझ्या मुलाचा, माझ्या शेजाऱ्याचा, माझ्या मित्राचा, या जगातला प्रत्येक व्यक्ती जो माझ्या संग देवाने जोडला आहे त्याला मी सत्य सांगते. तुम्ही त्यांच्यासाठी काय करता, त्यांच्यासाठी आपली साक्ष सांगता की देवाने मला कसं वाचवलं. तुम्हाला खूप सारे लोक हसतात, तुमची काय करतात, तुमची फजिती होते, तुम्हाला ते नाकारतात, पण तुम्हाला माहीत राहतं की आत्म्याची किंमत किती महत्त्वाची आहे. तुम्हाला समजतं का मीही आंधळा होतो, आता तू आहे, मला कोणीतरी सांगितलं, मी वाचली, तू किती काही नाकार, मी तुला सत्य सांगेल आणि तुझ्यासाठी प्रार्थना करेल. आणि त्या हजारापैकी एखादा व्यक्ती असा येतो ज्याला तुम्ही सुवार्ता सांगितली आहे, तो तुमचं सत्य ऐकतो, तो तुमचं जे सुवार्ता आहे ती तुमची स्वीकारतो आणि काय करतो, तो बाळ होतो. म्हणजे काय होतो, तो नव्याने तो जन्मतो. शारीरिकरित्या फादर म्हणजे काय, का ज्याला मुलं आहेत. आत्मिकरित्या फादर म्हणजे काय झालं, की तुम्ही तुमची सुवार्ता, तुमची साक्ष दुसऱ्यांना सांगितली, त्याच्यामुळे काय झालं, त्यांनी ते स्वीकारलं, तो व्यक्ती वाचल्या गेला. आता तुम्हाला आध्यात्मिक मुलं झाले. समजले का, कारण तुम्ही त्यांना सांगितली. म्हणजे तुम्हाला समजलं, जशी शारीरिकरित्या मुलं, बाळ, तरुण आणि प्रौढ, कारण हे झाल्याशिवाय हो की नाही तुमची शारीरिक प्रगतीच नाही, हेच आपलं शारीरिक जीवन आहे. तसंच आत्मिकरित्या तुम्ही जोपर्यंत नव्याने जन्मत ना, ख्रिस्ताचा स्वीकार करत ना, तोपर्यंत तुम्ही आध्यात्मिकरित्या देवाचं मूल होत ना. जोपर्यंत मूल झाल्यानंतर देवाच्या वचनात तुम्ही वाढत ना, त्याच्यासाठीच बायबल स्टडी, त्याच्यासाठीच संडे स्कूल, त्याच्यासाठीच या सगळ्या गोष्टी असतात. जोपर्यंत तुम्ही वाढत ना, तोपर्यंत काय होतं, तोपर्यंत तुम्ही तरुण होत ना. पण जेव्हा तुम्ही तरुण होता, या सगळ्या गोष्टीवर तुम्ही मात मिळवता, तुम्हाला समजतं की जीवनातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जवळच्यांचा आत्मा. आणि तुम्ही त्यांना देवाविषयी सांगता, ते तुमची सुवार्ता ऐकतात, तुमच्यामुळे त्यांना सत्य कळतो, ते लोक स्वीकारतात, तुम्हाला काय मिळतात, आध्यात्मिक मुलं. म्हणजे तुम्ही काय होता, आध्यात्मिकरित्या प्रौढ. समजलं तुम्हाला? म्हणून हे किती सुंदर गोष्ट आहे, कारण या दोन्ही गोष्टीचा निर्माण करता एकच आहे, पिता परमेश्वर. त्या देवाने जसं तुम्हाला शारीरिकरित्या पहिले बाळ म्हणून जन्म दिला, त्यानंतर तो तुमची काळजी घेतो का तुम्ही तरुण व्हा, आणि म्हणून तो तुम्हाला आयुष्य देतो का तुम्ही वृद्ध किंवा वडील व्हा. तोच देव आध्यात्मिकरित्या सुद्धा त्याची इच्छा आहे का तुम्ही नव्याने जन्मा. म्हणजे जेव्हा तुम्ही त्याचा स्वीकार करता, तुम्ही लहान मुलं होता. जेव्हा तुम्ही व्यक्तिगतरित्या त्याच्या वचनावर वाढता, तुम्ही तरुण होता. आणि जेव्हा तुमच्याद्वारे देवाची सुवार्ता अनेकांना कळते, तुम्ही वृद्ध किंवा वडील होता. या दोन्ही गोष्टी एकाच देवाने बनवल्या आहे.
तुम्हाला ही गोष्ट समजली का, की ह्या सगळ्या गोष्टी जे मी तुम्हाला सदैव सांगत असतो, खरी ख्रिश्चॅनिटी हा कधीच धर्म नव्हे. या सगळ्या गोष्टी तुम्ही बघाल का, हे जे मी तुम्हाला शिकवलं हे सगळं उलट आहे जे जगातले लोक मानतात. का? कारण तो धर्म आहे. देवाने कधीच धर्म बनवला नाही. देवासमोर कुठलाच धर्म टिकणार नाही. देवाने फक्त नातं बनवलं. हे जे मी तुम्हाला शिकवलं हे काय आहे? नातं. तुम्ही देवाचे मुलं होता. तुम्ही देवामध्ये वाढता तेव्हा तरुण होता. तुमच्याद्वारे अनेकांना सुवार्ता करते तेव्हा तुम्ही वडील होता. म्हणजे मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट शिकवली, सगळ्यात महत्त्वाची, का देवाने मनुष्यासोबत सदैव नातं बनवलं आणि त्या नात्याची आध्यात्मिक वाढ कशी होते. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुमच्यासोबत प्रत्येकासोबत हे होणं आवश्यक आहे. सगळ्यात शेवटचा प्रश्न मला तुम्हाला, कारण या खोलीमध्ये आणि जे ऐकणारे काही लहान आहेत, काही तरुण आहेत, काही प्रौढ आहेत, वृद्ध आहेत, पण हे शारीरिकरित्या बोलत आहोत, चांगली गोष्ट आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आध्यात्मिकरित्या तुम्ही कुठे आहात? कारण आपण काय बघितलं, देवाने काय म्हटलं, नव्याने जन्मल्याशिवाय स्वर्गाचे राज्य कोणी पाहू शकत नाही. मला प्रश्न तुम्हाला प्रत्येकाला हे आहे का, तुम्ही कधी देवाचे बाळ झाले का? तुम्हाला हे शिकवलं मी की देवाचं बाळ होणे म्हणजे काय. जेव्हा ख्रिस्ताला तुम्ही आपला देव, आपला तारणारा म्हणून स्वीकारता, जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता, देव तुम्हाला नव्याने जन्म देतो. मी तुम्हाला हे विचारत नाही का या चर्चमध्ये किती वर्षापासून तुम्ही आहात. मी हे विचारत नाही की तुम्ही किती प्रार्थना घरी करता. मी हे विचारत नाही का तुमचं जीवन किती चांगलं आहे. देवाने हे काहीच म्हटलं नाही. देवाने हे म्हटलं की नव्याने जन्मल्या वाचून स्वर्गाचे राज्य पाहू शकत नाही. प्रश्न माझा हा आहे का, तुम्ही कुठं आहात? तुम्ही देवाचे मूल आहात? तुम्हाला समजतं की मी नव्याने जन्मलेली खरंच आहे? जर असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर ते तुम्ही डिसिजन आज घ्या. जर तुम्हाला वाटतं की मी हो देवाची मूल झाली आहे, मग माझा प्रश्न आहे का, तुम्ही वाढत आहात का? तुम्ही तरुण झाले आहात का? कारण देवाची इच्छा आहे का तुमची वाढ व्हावी. आणि तुम्हाला वाटत असेल का हो मी तरुण आहे, मग मला तुम्हाला तिसरा प्रश्न आहे का, तुम्ही वृद्ध होत आहात का? तुम्ही वाढत आहात का? तुमच्याद्वारे लोकांना ख्रिस्त कळत आहे का? तुमचा आत्मा जसा देवाने वाचवला तसा तुम्ही अनेकांना सांगत आहे का? आपण प्रार्थना करू, आपले डोळे बंद करू, आपल्या मानाखाली घालू. कोणाचीच आध्यात्मिक स्थिती मी जाणत नाही, पण तुम्हा प्रत्येकाची आध्यात्मिक स्थिती तुम्ही जाणू शकता. आज जर तुम्ही शारीरिक आहात आणि तुम्हाला याची खात्री नाही की मी जर आज मरेल तर माझा आत्मा कुठं जाईल, जर तुम्हाला या गोष्टीची खात्री नाही, याचा अर्थ तुम्हाला नव्याने जन्मण्याची गरज आहे. याचा अर्थ तुमच्या पापाची क्षमा होण्याची गरज आहे. याचा अर्थ तुम्हाला हे समजण्याची गरज आहे का येशू ख्रिस्त माझ्यासाठी मारण्यात आला. देवाचं वचन सांगतं की सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गाची जागा सोडून या पृथ्वीवर यासाठी आला की आपल्या पापाची क्षमा व्हावी. जर तुमची इच्छा असेल, कारण तुम्हाला सांगितलं, देवाचं वचन सांगतं की जोही तहानलेला असेल तो माझ्याजवळ या, मी तुम्हाला जिवंत पाणी देईल आणि तुमच्यामधून जीवनाचा झरा वाहेल. आणि जर तुम्हाला या गोष्टीची खात्री नसेल का माझ्या पापाची क्षमा झाली आहे का मला ठाऊक नाही, मी नव्याने जन्मलेली आहे का मला ठाऊक नाही, मी स्वर्गात जाईल का मला ठाऊक नाही, तर तुमच्यासाठी सुंदर बातमी आहे. देवाने तुमच्यासाठी सगळं करून ठेवलेलं आहे. त्याची इच्छा आहे का तुम्ही त्याला हाक मारा, म्हणा येशू मी विश्वास ठेवते की तू जिवंत देव आहे. मी विश्वास ठेवते परमेश्वरा की तू माझ्या पापाची क्षमा करू शकतो. मी विश्वास ठेवते माझ्या राजा की तू माझा आत्मा वाचवू शकतो. मी विश्वास ठेवते माझ्या प्रभू की परमेश्वरा तू माझ्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला आणि तिसऱ्या दिवशी मरणातून उठला आणि तू स्वर्गात बसला आहे. देवाचे वचन सांगतं जोही विश्वासाने हाक मारतो तो वाचवला जाईल. जर तुम्हाला शाश्वती नसेल, देवाचं वचन सांगतं की चाकून बघ मी किती चांगला आहे. जिथे तुम्ही बसले आहात आणि हा देवाचा शब्द तुमच्या कानावर तुमच्या हृदयासंग बोलत आहे, ते डिसिजन तुम्ही घ्या. निर्णय तुमचा आहे. शैतान तुम्हाला जकडून ठेवेल, पकडून ठेवेल. तो सांगेल तुला गरज नाही, तुला काहीच गरज नाही, तू आधीपासूनच चांगली आहेस, तू चांगला आहेस. तो तुम्हाला फसवेल. पण जेव्हा तुम्ही निर्णय घ्याल की हो मला गरज आहे, मला समजतं माझं जीवन पापी आहे, मला आत्मिक गरज आहे,
मला देवाची गरज आहे आणि तुम्ही त्याच समय ख्रिस्ताला हाक मारता, ही छोटीशी प्रार्थना आपल्या हृदयात करता, येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, मी सरेंडर करते माझ्या राजा, माझं जीवन परमेश्वरा, मी थकली आहे, मी थकला हो परमेश्वरा, माझ्यापाशी शांती नाही माझ्या राजा, माझ्यापाशी परमेश्वरा, होय प्रभू मला शुअरिटी नाही, मला शाश्वती नाही की मी मरेल तर मी कुठं जाईल. जर त्यातले तुम्ही असाल, ही वेळ जाऊ देऊ नका, कारण तुम्हाला माहीत नाही का उद्याचा दिवस तुमच्याजवळ आहे का नाही. हा जिवंत पाण्याचा झरा तेव्हापर्यंतच वाहत आहे जोपर्यंत आपण जिवंत आहो, आपण पाणी पिऊ शकतो. जर यातले तुम्ही असाल, त्याला हाक मारा, म्हणा येशू मला वाचव, मी तुला माझा देव माझा तारणारा स्वीकारते, माझ्या हृदयात ये माझ्या बापा, मला सत्य तू दाखव माझ्या येशू, मला तुझी गरज आहे. जेव्हा विश्वासाने तुम्ही त्याला हाक मारता, स्वर्गातून तो तुमची प्रार्थना ऐकतो, तुमच्या सगळ्या पापाची क्षमा करतो, तुमचा नव्याने जन्म होतो, तो तुम्हाला त्याचं मूल बनवतो, तो तुम्हाला त्याचे मुलं होण्याचा अधिकार देतो. आणि जे स्वर्गीय शांती ज्याच्या शोधात तुम्ही आयुष्यभर होते, तुम्हाला कुठेच सापडली नाही, ती त्याच समय तुमच्या हृदयात येते. तुमचा आत्मा वाचल्या जातं, तुम्हाला कळतं की मी वाचली, तुम्हाला कळतं की मी नव्याने जन्मली, तुम्हाला कळतं की मी देवाची बाळ झाली, तुम्हाला कळतं की मला नवीन जन्म झालेला आहे. जर तुम्हाला शाश्वती नसेल या गोष्टीविषयी, लक्षात ठेवा, देवाचं वचन सांगतं, नव्याने जन्मल्या वाचून कोणीही स्वर्गाचे राज्य पाहू शकत नाही. आणि जर ते तुम्ही असाल तर हे वचन तुमच्यासाठी आहे. तुम्हाला शाश्वती नसेल तर हे वचन तुमच्यासाठी आहे. हे वचन तुमच्या हृदयावर बोलत असेल तर हे वचन तुमच्यासाठी आहे. देवाचा आत्मा तुम्हाला सांगत असेल की उठ, हाक मार त्याला, तो तुला वाचवेल. देवाचं कार्य तुमच्यात होत असेल, कारण वचन काय सांगतं, देवाच्या शब्दाने आणि आत्म्याने. शब्द मी तुम्हाला सांगितला आहे, स्वीकारणं तुमचं कार्य आहे. देवाचा आत्मा तुमच्यात कार्य करेल. ही वेळ जाऊ देऊ नका, हा संदेश जाऊ देऊ नका. उद्याची आपल्याला गॅरंटी नाही, आपल्याला संधी नाही, पण जर हे वचन तुमच्यासाठी असेल, याच समय तुम्ही ते डिसिजन घ्या, तो निर्णय घ्या, म्हणा येशू मला तू वाचव, माझा आत्मा वाचव, मी तुला माझा देव माझा तारणारा स्वीकारते, माझ्या पापाची क्षमा कर, नवीन जीवन तू दे. धन्यवाद माझो येशू, गौरवितो परमेश्वरा आजच्या दिवसासाठी, आजच्या वचनासाठी. होय प्रभू, या समय प्रार्थना करतो इथे जमलेल्या प्रत्येकासाठी, जे ऑनलाईन आहे त्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो परमेश्वरा. हे जीवनाचं सगळ्यात अमूल सत्य माझ्या राजा, होय प्रभू, जे तू दर्शविलं आहे प्रत्येकासाठी प्रार्थना करतो परमेश्वरा, त्यांनी स्वीकारावं. होय प्रभू, जोपर्यंत तू सहाय्य पुरवणार नाही माझ्या राजा, कुठलाच व्यक्ती परमेश्वरा ते सत्य बघू शकणार नाही. प्रार्थना करतो की प्रत्येकाची आत्मिक स्थिती परमेश्वरा त्यांना दर्शव. याते कुठलाही प्रभू व्यक्ती ज्याने प्रभू अजून तुझा स्वीकार केला नसेल, त्याच्या हृदयात तू कार्य कर की त्याने परमेश्वरा, होय प्रभू, आपला आत्मा वाचवण्यासाठी तुला हाक मारा. जो या व्यक्तीने तुला स्वीकारलं असेल, प्रार्थना करतो परमेश्वरा, त्याची वाढ तुझ्यामध्ये व्हावी, त्याने तुझ्या वचनात तरुण व्हावं, त्यासाठी मी प्रार्थना करतो. जो तरुण असेल परमेश्वरा, ज्याने परमेश्वरा ज्याचा स्वतःचा आत्मा वाचला, त्याने प्रभू अनेकांना सांगावं परमेश्वरा की त्याच्याद्वारे अधिक आत्मे वाचल्या जातील, असं तू बोल. धन्यवाद मानतो आजच्या वचनासाठी, धन्यवाद मानतो हे सुंदर वचन तू दिलं. होय प्रभू, सगळ्या गोष्टी तू प्रोटेक्ट केला, आमच्या सोबत तू होता, तुझे धन्यवाद मानतो. आजच्या चर्चसाठी आणि परमेश्वरा संदेशासाठी आणि तुझ्या प्रोटेक्शनसाठी धन्यवाद मानतो. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो, म्हणून तू ऐक माझ्या येशू. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उभे राहू, देवाला धन्यवाद देऊ.